प्रेशर, दबाव, गड्डी मड्डी असं वाटलं का एक तो पैसों का गेम हुआ होगा, नहीं तो फिर दवा आया होगा। आपल्याला परवानगी असून सुद्धा तुम्ही आम्हाला इथं येऊ देत नाही। तुम्ही हाँ माना लागेल तुम्हाला नाही अरे थांबना राजा का कार्यकर्ते हजर राहा म्हणा इथं आपल्यासोबत आहे बच्चू कडू भाऊ काय सांगाल येऊ दे ना काय म्हणाल भाऊ? मला असं वाटते का आम्ही 5 तारखेला अर्ज केला होता, नंतर 7 तारखेला अर्ज केला आणि 12 तारखेला आम्हाला या जागेची परवानगी भेटली आणि ऑब्झर्व्हरनं आम्हाला परवानगी दिलेली आहे। त्याचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहे। कागदपत्र आम्ही यांना दाखवू शकतो तुम्हाला। कागदपत्र असेल ना, ही परवानगी भेटल्यावर 23-24 ला आम्हाला इथं परवानगी भेटली। 22 पर्यंत राणाकडे परवानगी होती आणि 23-24 उद्या आमची इथं सभा आहे आणि राणाच्या सभेला परवानगी नसताना सुद्धा आम्हाला इथं येण्यास पोलीस मज्जाव करत आहे। परवानगी असून त्यांच्याकडे कुठलीही परवानगी नाही आहे। आता असं म्हणतात का शहाजीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुमची परवानगी नाकारले जाते। आता हे परवानगी आहे, हा ते पूर्ण परवानगी आहे। त्या ऑब्झर्व्हरनं आम्हाला 23-24 ची परवानगी दिली। सगळे कागदपत्र पैसे गिसे आम्ही सगळे भरले, 23,000 15,000 रुपये सगळे। हे पावती आहे, हे पावती आमच्याकडे आहे। 18 तारखेलाच आम्ही पैसे भरले भाऊ। हे मैदान 23-24 आम्ही पैसे भरून चुकलो। आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं का आपण जायचं आहे, उद्याच्या सभेसाठी आज आम्ही तयारीला इकडे आलो, पण आता पोलीसवाले म्हणते ते तुमची परवानगी गेली चुल्यात, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही आहे। अमित शाह साहेब येणार आहे, गृहमंत्री, त्याच्यानं गृहमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी गृहमंत्र्याला हे पोलीस खातं बदनाम करत आहे। गृहमंत्री येऊन हे कायदा भंग होत असेल, आचारसंहितेचा भंग होत असेल तर मला वाटतं आता काही शिल्लक राहिलं नाही। आम्ही उद्या आता इथंच उपोषणाला बसणार आहोत 26 पर्यंत इथंच। एक प्रश्न आहे तो म्हणजे की जर तुम्ही म्हणताय का 23 तारखेला जर 23 आणि 24 साठी तुम्ही ग्राउंड बुक केलेलं आहे, तर मग 23 साठी जर ग्राउंड बुक केलेलं आहे तर ग्राउंडवर तुमची तयारी का नव्हती? भाजपला तयारी करण्याची संधी कशी काय मिळाली? 22 पर्यंत त्यांची होती, 22चा तो पेंडाल होता, 21-22चा। आता तो पेंडाल आम्ही त्यांना काढायला लावला कारण वाद होऊ नये म्हणून। पोलीस प्रशासन म्हणे आम्ही पेंडाल काढायला लावतो, त्यांनी काढला नाही। आता आम्ही वाद होऊ नये म्हणून समोर आलो नाही, आता समोर आलो तर पोलीस आम्हाला अडवते आहे। पण मग बच्चू भाऊ आता आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार किंवा अशा काही गोष्टी करणार आहात का? काय फायदा आहे? नाही पण तुम्ही तक्रार करणार निवडणूक आहे होईल की नाही नंतर काही आता आम्ही तक्रार करतोच आहे, पण उद्या आम्ही आता आंदोलन हे नाही। पण बच्चू भाऊ जेव्हा गृहमंत्री इथे येतात केंद्रामध्ये, तेव्हा जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा सिक्युरिटीचा मुद्दा असतो, त्यामुळे आंदोलन करण्यासाठीची संधी मिळेल का? पण त्याशिवाय तक्रार हा एक महत्वाचा मार्ग नाही का वाटत? तक्रार करतोच आहे, पण तुम्ही सांगा ताई, कायदा राहायला का शिल्लक? तुम्ही हे कोण बोलत ना का? तर तुम्ही नाही हे बोला का परवानगी 23-24 आमची असताना आम्हाला इथं मज्जाव करण्यात आला, धवसा देण्यात आल्या आणि पोलीस लोक आता आम्हाला माराची भाषा करतोय का खबरदार इकडे पेंडॉल पण टाकू नका। परवानगी आमची आहे, त्यांच्याजवळ परवानगी नाही आतापर्यंत। आणि असं असताना आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केलेली आहे, याच्या अगोदरही केली, आता अधिक करतो आज अधिक आम्ही तक्रार करूच। पण तुम्हाला वाटतं आंदोलनाच्या मार्गाने न्याय मिळेल? मग काय मरून जाऊ भाऊ? एक असं म्हटलं जातं ते म्हणजे अमरावती लोकसभा नाही, आता काय कदाचित आंदोलन करू दिलं जाणार नाही या ठिकाणी। आता पॉयझनच प्या लागेल ना, फिरवली जाते, आता पॉयझनच प्या लागेल ना। बच्चू भाऊ शेवटच्या 2 दिवसांमध्ये निवडणूक फिरवली जाते असं म्हटलं जातं अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये, हा त्याचाच भाग आहे का? आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी आहात असा आरोप होतोय। नाही, मी सहभागी नाही आहे, माझी परवानगी आहे आणि परवानगी असताना कोण नाकारत आहे, कोण कायदा भंग करत आहे? पोलीसवाले करत आहे। मग तुम्ही आता दाद कोणाकडे मागणार? कोणाकडे मागा तुम्हीच सांगा। न्यायालय
तुमच्याकडे मागतो, तर जनतेलाच मागा लागल. ते माध्यमांकडे मागून राहिलो. आता जनतेला मागू. मागू जन आंदोलन न्यायालयावर तर विश्वास नाही राहिला. जन आंदोलन चिरडण्याचा प्रकार पाहून घ्या उघड डोळ्यांनी तुम्ही. उद्या तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये न्याय भेटेल का? आज तुम्ही थोडस त्यांच्या बाजूने बोलताना दिसून राहिले काही लोक. मला एक सांगा, उद्या जर तुमचं पोलीस स्टेशन मध्ये झालं यांच्यासोबत भांडण, तुम्हाला न्याय भेटेल का तिथं? तुम्हाला सामान्य लोकांना, बच्चू भाऊ सारख्या मंत्री दर्जाच्या माणसासोबत आम्ही लोकसभेच्या निवडणूक लढून राहिलो, ग्रामपंचायतची नाही. आमच्यासोबत एक खिडकीतून दिलेली परवानगी त्याला तुम्ही नकारून राहिले. परवानगी असून या ग्राउंड मध्ये येण्यासाठी मज्जाव करून राहिले. हा जो पेंडाल लागलाय 22-23 हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे. आम्हाला अटक करण्याची, निवडणुकीतून बाहेर काढायची. आम्ही इथं काहीतरी करावं आणि आम्हाला अटक करावं आणि व्यवस्थित निवडणुकीतून बाहेर काढण्याचं पोलिसामार्फत पक्ष कारवाई होत आहे. पोलिसामार्फत पक्ष कारवाई करण्याची व्यवस्थित तयारी आहे. तुम्ही अमित शहाना विनंती करता, आवाहन करता, काय म्हणणं आहे, काय मला माहिती तुम्ही माध्यमांच्या वाटते माध्यमातून? अमित शहाजी आपण देशाचे गृहमंत्री आहे. आपली सभा होणे आमचं असं काही मत नाही आहे. त्या कार्यकर्त्याला प्रशासनात तुम्ही सांगितलं पाहिजे. आमचं वैर नाही आहे कोणासोबत, आमची विनंतीच राहील. परंतु असं जर घडत गेलं तर उद्या कायद्याचं राज्य संपन या देशातलं. आम्ही कायदेशीर परवानगी घेतल्यानंतर सुद्धा पोलीस अशा पद्धतीने असेल तर मला वाटते आता कायदाच अस्तित्वात राहिला नाही. त्यांच्याकडे परवानगी आहे, त्यांच्याकडे परवानगी नाही. एकाले परवानगी 18 तारखेला दिली, 18 तारखेला पैसे भरले. इथून 6 दिवस अगोदर आम्ही परवानगी घेतली. तरी अमित शहाजी जबरदस्तीने हे सभा घेत असन तर जनतेनं हा विचार केला पाहिजे. हा विचार जनतेनं केला पाहिजे का ही अरेरावी कशी खपून घ्यायची. देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं का काही? आम्ही का बोलू? बाहेर आहे, खूप आक्रमक झालेले पोलीस त्यांना येऊ देत नाहीये. काय आवाहन कराल कार्यकर्ते? नाही, आता आम्ही कार्यकर्ते सामंजस्याची भूमिका घेऊन दुसरा काही मैदानाचा पर्याय सुचू शकता तुम्ही? तुम्ही मस्त बोलता. नाही, त्यांना सुचू शकता का तुम्ही? काय काहीतरी नाही, सामंजस्याची तुम्ही त्यांच्याशी बोला ना. हे परवानगी आम्हाला भेटली, त्यांनी दुसरी व्यवस्था केली पाहिजे. पण भाजप दुसरी व्यवस्था का नाही करत आहे? का याच मैदानासाठी अडून राहिले? मुद्दाम आम्हाला अटक करायचं, मारपीट करायचं, कुठेतरी गुन्हे दाखल करण्याचा व्यवस्थित प्लॅन आहे. का बच्चू कडू आता ही दिनेश बुब निवडणूक जिंकायच्या तयारीत आहे, तर दिनेश बुबच आम्हीच बाद करायचं, अटक करून ठेवायची आणि जनतेला सांगायचं का आमची रंगबाजी किती आहे. आम्ही बच्चू कडू आणि दिनेश बुब सारख्या उमेदवाराला सुद्धा अंदर टाकू शकतो. सुरक्षा जर महत्वाची तर सभा नाही घेतली तरी चालेल. सभा महत्वाची आहे नाही का? सुरक्षा महत्वाची आहे का नाही सभेपेक्षा? मग तुम्ही सुरक्षेच्या नावात घेऊन आमचा कायदा मोडण्याचं काम करताय, हे शोभनीय नाही आहे. तुम्ही महायुतीला समर्थन देणारे आमदार आहात, तर तुम्ही देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत तुमच्याकडे विनंती केली का? इतर कुठल्या भाजपच्या नेत्याने तुमच्याकडे या सगळ्यासाठीची विनंती केली कसं का? आहे, माझं चुकलं असेल तर मी बोलन. आमचं काही चुकलंच नाही ना ताई. हा विचार नाही, तुम्ही सांगा आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्हीच रिक्वेस्ट करायची त्यांना. नाही, त्यांनी तुमच्याकडनं केली का? फडणवीसांनी केली का? नाही, कुठल्याही नेत्यांनी. नाही काय बोल. शेवटचे 2 दिवस आले आणि ते तुमचे खराब होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? नाही, आता बेकार, आता त्यांनी आमची प्रचार बेकार करायचं ठरलाय ना. आचारसंहितेचा भंगच आहे, अधिकाऱ्यानं भंग केलाय. पोलीस यंत्रणा वापरून आचारसंहिता भंग केली आहे. काल रात्रीपासून कलेक्टर सीपी गिपी सगळे मॅनेज आहे, सगळेचे फोन रेकॉर्ड आहे. ते उद्या वाजून दाखवू ना आम्ही सभेत काय काय बोलले आम्हाला, तर सगळे वाजून दाखवू उद्या.